नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 854.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 978 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 386.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 110.86%चे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 38 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया अलायन्स इंटिग्रेटेड मेटॅलिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 85.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 89.01 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 19.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 205.33%चे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एक शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 30 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया जायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1086.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1172.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 504 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 113.05%चे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 3 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6050.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6505.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4654.45 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअरहोल्डर्सला 29.41%चे रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 40 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 167.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 196.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 85.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.42%चे रिटर्न बनवून दिले आहे आणि या कंपनीने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे
आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया अतुल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,085.15 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 18,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 7,589.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,174.85 रुपये आणि या कंपनीने लास्ट 1 इयरमध्ये आपल्या शेअर होल्डर्सला -8.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 20 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.